त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला जाईल। 2.5 कोटी लाभार्थ्यांची महिलांची तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नाही, मी त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे। या 4-4.5 हजार जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे, तशाच पद्धतीने आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे। त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो। अशाच पद्धतीने इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे। तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात। 2.5 कोटी लाभार्थी महिलांची संख्या आहे। साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का? जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही। पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत। त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते। त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही, कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे, जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे। दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो। त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल। म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय, आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि